लाडकी बहीण योजना फसवणारी योजना आहे। आम्ही सरकार आल्यानंतर सुरक्षित बहीण योजना आणू आणि शक्ती कायदा राष्ट्रपतींकडून पारित करू। यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, परंतु पर्यावरणाचा देखील मोठा प्रश्न आहे। आज पुण्यात तिसऱ्यांदा मोठा पूर आलाय, भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु सरकारचे याकडे लक्ष नाही, असे वक्तव्य माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले। कार्यक्रम केलेला आहे, कसं पाहतो? मला वाटतं आज आपण पाहतो आम्हाला सुरक्षित बहीण हवी आहे। लाडकी बहीण आपण हे पाहायला लागलेलो आहे की 10 वर्षापूर्वी 15 लाखाबद्दल जे बोलत होते ते तर 1500 वर आलेले आहेत। आणि एवढी तफावत कशी झाली? 10 वर्षात एवढा फरक कसा पडला? आणि म्हणून मी सांगतोय परत परत की फसवणारी योजना आहे। लाडकी बहीण आहे ते आम्ही वाढीव देऊ आमच्या सरकारनंतर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सुरक्षित बहीण पण चाहतोय। महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला राष्ट्रपती महोदयांकडून शक्ती कायदा हा पारित करून हवा। बरं, तुमचं एक ट्विट आहे, सरकारचा विषय लय हार्ड आहे, सरकारकडे क्रेडिटचं कार्ड आहे, याचं काय अर्थ नेमकं? सर, पुण्यामध्ये एका पोलिसांनी कोर्ट हल्ला झालाय काय? पुण्यामध्ये पोलीस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच आणि पर्यावरणाचा देखील प्रश्न मोठा। आता मला वाटतं आज तिसऱ्यांदा या महिन्यात पूर आलेला आहे पुण्यामध्ये। भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये आणि साधारणपणे लक्ष नाहीये सरकारचं असं वाटायला लागलेलं आहे। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।